मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्याच्या वडाळा येथील बेरोजगार तरुण आदिनाथ बिडवे यांना त्यांच्या वडिलांच्या जागेवर ग्रामपंचायत शिपाई म्हणून काही महिने कामावर घेत आर्थिक लूट करून परत कामावरून काढल्याने फसवणूक व आर्थिक फसगत झाल्याने तरुणांनी न्यायासाठी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। वडाळा तालुका सिल्लोड येथील ग्रामपंचायत शिपाई आवडाजी बिडवे यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा आदिनाथ आवडाजी बिडवे याला शिपाई म्हणून नियुक्त करण्यात आले। 2 महिन्याचा पगार देण्यात आला, मात्र पैसे घेऊनही गट विकास अधिकारी, पंचायत समिती सिल्लोड ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत वडाळा यांनी बनावट कागदपत्र बनवून तरुणाची फसगत केल्याने तरुणांनी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हा अधिकारी व मुख्य कार्याधिकारी जिल्हा परिषद संभाजीनगर यांच्याकडे अनेक वेळा न्याय मागूनही न्याय न मिळाल्याने अखेर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे 14 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। साक्षी इंडिया लाईव्ह न्यूज ब्युरो रिपोर्टर, छत्रपती संभाजीनगर। माझं नाव आदिनाथ आवडाजी बिडवे, राहणार वडाळा, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद। माझे वडील ग्रामपंचायत शिपाई होते। माझ्या वडिलाच्या जागेवर 20/10 रोजी मला कामावर घेतलं, नियुक्तीपत्र दिलं आणि 2 महिने कामावर घेतलं। नंतर ते म्हणे तुमचे व्हिडिओ साहेब म्हणून तुमचे कागदपत्रे ग्रामपंचायत सदस्य सर्व त्याने माझ्याकडून 3 लाख रुपये घेतले। आता माझं मी राहिलेला पर्याय आत्महत्याचा आहे। आता तुमची काय मागणी? आता गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। त्याच्या अगोदर तुम्ही कुठे मागणी केली? मागणी जिल्हा परिषद औरंगाबाद, मुख्य कार्यकारी पंचायत विभाग औरंगाबाद, जिल्हा अधिकारी कार्यालय आणि पंचायत विभागीय आयुक्ताकडे तुम्हाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही? म्हणून तुम्ही आज आखरी आम्ही उपोषणाला बसलो आज 14 ऑगस्टपासून उपोषणाला बसलो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.